नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वायब्रोज यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण आज मी माझ्या कुलदेवीची यात्रेला चाललो आहे येरमाळ्यामध्ये. तर आज मी एकटा नसून माझ्यासोबत माझा भाऊ विष्णू पण आहे. चला तर मित्रांनो, मग देवीचं दर्शन घेऊन यात्रेमध्ये मस्त एन्जॉय करूया. मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये यात्रेमध्ये जे जे काही असेल ते सगळं संपूर्ण दाखवल. ते आमराईमधल्या आंब्याच्या झाडाला येणाऱ्या कावड्या, परत बाकी सर्व काही, परत यात्रेमध्ये तुम्हाला काय काय एन्जॉय करण्यासाठी असेल, परत तिथलं मंदिर जिथं येडेश्वरी देवी 5 दिवससाठी असते ते सगळं संपूर्ण दाखवल. चला तर मग. तर मित्रांनो, येरमाळ्याच्या चुन्याच्या रानामध्ये पोचलेलो आम्ही आता चुना वेचायलाच चाललो आहे. इथं 5-5 खडी मोजायचे असतात. भाऊ पण शेजारीच आहे बघा. खूप ऊन आहे पण जावं लागतं. चला. बघा मित्रांनो, हे चुनकडे असतात, असे पांढरे दिसतात. हे आपल्या मनाने 5, 7, 11 असे किती पण गोळा करायचे आणि तिकडे टाकायचे असतात. आम्हाला तर मित्रांनो, आता चुना वेचून आलेलं आहे. आता आम्ही जिथं आमराई आहे, जिथं येडेश्वरी देवी 5 दिवसासाठी असते, त्या ठिकाणी चाललो आहे. तिथं मी ऐकलंय की त्या आंब्याच्या झाडाला कवडे येतात, तर ते पण आपण पाहूया आणि येडेश्वरी देवीचं दर्शन पण घेऊया. चला. तर मित्रांनो, यात्रेमध्ये पोचले. आता पहिलं आपण येडेश्वरी देवीचं दर्शन घेऊ आणि मग आखी यात्रा मी फिरवतो तुम्हाला. साईडला बघा, सगळीकडे स्टॉल वगैरे, दुकानं वगैरे खूप आहेत. अजून आम्ही आतमध्ये गेलो ना, आम्हाला गर्दी लागली नाही, पण आतमध्ये खूप खूप गर्दी आहे. चला तर मग आपण पाहूया आणि दर्शन घेऊया पहिलं तरी. मित्रांनो, दरवर्षी येडेश्वरी देवीच्या यात्रेला लाखो भाविक येरमाळ्यात येत असतात. त्यामुळे दर्शनासाठी खूप मोठी गर्दी पाहायला मिळते. येडाईच्या पालखीचे दर्शन इतक्या जवळून होईल असं वाटलं नव्हतं, पण देवीने ते घडवून आणलं. तर मित्रांनो, हेच ते आमराईतील आंब्याचं झाड, ज्यावर भाविकांना कवड्या पाहायला मिळतात. आणि याच झाडाच्या शेजारी माता येडेश्वरी 5 दिवसासाठी आपल्या पालखीतून येते. या आमराईत गावकरी आणि दूरवरून आलेले भाविक झाडांच्या सावलीत विसावा घेतात. तर मित्रांनो, आता दर्शन घेऊन आलेलं आहे येडेश्वरी देवीचं. तर आम्ही पूर्ण यात्रेमध्ये फिरणार आहे. पूर्ण आता आतमध्ये तर पाहायला आम्हाला जास्त गर्दी मिळते. चला तरी आपण पाहूया सगळं आणि मस्त खेळणी वगैरे काय असतील एन्जॉय करूया. चला. उन्हाच्या कडाक्यात थंडगार उसाचा रस पिऊन मन अगदी प्रसन्न झालं. तर मित्रांनो, आता उसाचा रस पिलाय, उन्हामध्ये एकदम पिऊन बरं वाटलं. आता आपल्याला पूर्ण फिरायला एनर्जी. यात्रेत आपल्याला विविध प्रकारचे असंख्य स्टॉल्स पाहायला मिळतात, जसे की फक्त 30 रुपयात ज्वेलरी, लहान मुलांसाठी विविध खेळणी, महिलांसाठी पर्स आणि बॅग्स. इथे फुटाणे, रेवड्या, मुरमुरे आणि अजून बरंच काही मिळतं. तुम्ही जितकं इथे फिराल तितक्या नवीन गोष्टी पाहायला मिळतील. जर तुम्हीही येणार असाल तर इथला शेव चिवडा, जलेबी आणि भजी नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी लागतात.
तर मित्रांनो एवढ्या भर उन्हामध्ये अजून दुसरं काय खाण्यापेक्षा आपण म्हटलं गोळच खाऊया. लहानपणीची आठवण खूप वेळ कसं लागतं ते. एक नंबर मित्रांनो, लहानपणीची आठवण आली. यात्रेमध्ये लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी खूप खेळणी आहेत. तर मित्रांनो साईडला बघू शकता ते चालू आहे, पण तिथं मला तर भीती वाटते बसायला. मित्रांनो इथे खानावळ आणि हॉटेल्स सुद्धा आहेत आणि इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मित्रांनो आता यात्रेमधली स्पेशल पाणीपुरी ट्राय करू कशी लागते आपण. मस्त आहे. थोडं गोड कमी आहे पण चांगली आहे. तर मित्रांनो पाणीपुरी तर खाल्ली, स्टार्टिंगला मस्त लागले, एवढे काय नंतर टेस्ट चांगले नाही लागले, म्हणजे एव्हरेजच होते. त्याला गावाकडे काय एक्सपेक्ट करू शकतो आपण. घरी जाण्याआधी आम्ही इथला स्पेशल शेव चिवडा जलेबी पार्सल घेतलं. खरं सांगायचं तर हे पाहून सगळंच खावंसं वाटत होतं. तुमच्या इथल्या मेळाव्यात काय खास मिळतं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो यात्रेमध्ये मस्त एन्जॉय करून आलेलो आहे. यात्रेपासून जवळच आमचं मायबापांचं गाव आहे, तर तिथं आलेलं आता. आजी आजोबांना भेटूया आणि मग इंदापूरला जाऊया जिथून आपण आलतो तिथं. चला तर तर मित्रांनो दुधवाडी आमचं गाव आहे. दुधवाडीमध्ये पोचलो आता. हे पहा माझ्या आजी इथं. आजीला भेटलो, नानाला पण भेटलो म्हणजे आजोबा, आणि माझी आत्या पण आलती, त्यांना पण भेटलो. खूप मस्त वाटलं यांच्यासोबत. घरी जाण्याआधी आम्ही येरमाळा येथे जेवणासाठी थांबलो आणि इथली पनीर मसाला भाजी खूपच टेस्टी होती मित्रांनो. तर मित्रांनो येडाईचं पण दर्शन घेतलेलं आहे, आजी आजोबांना पण भेटून आलेलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला संपूर्ण कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. बाय बाय.